तर बघूया, बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांची डोकेदुखी वाढली आहे। लोकसभा निवडणुकीच्या आधी धनंजय मुंडे राजकीय खिंडीत सापडलेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी, प्रत्येक तालुक्यात बंडाचं निशाण। बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस समोर मोठं संकट। धनंजय मुंडे कसा काढणार मार्ग? बीड जिल्ह्यातला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातला राजकीय संघर्ष राज्याच्या परिचयाचा आहे। मात्र धनंजय मुंडेंना आता राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या मातब्बरांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय। आमदार जयदत्त क्षीरसागर यांची भाजपबरोबर जवळीक वाढली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना त्यांना सन्मानपूर्वक बोलावलं जात नाही, तर दुसरीकडे उमेदवारी डावलण्यात आल्यानं गेवराईतले अमरसिंह पंडितही नाराज आहेत। केज तालुक्यातलं मुंदडा कुटुंब हे राष्ट्रवादी काँग्रेसमधलं मोठं प्रस्थ आहे, पण मुंदडा पिता पुत्रांनी आणि त्यांच्या गटानं अलिप्त राहण्याचीच भूमिका घेतली आहे। त्यातच अमरसिंह पंडित यांनी लगेचच खासदारकीचं स्वप्न पाहू नका असा टोला लगावल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंता वाढल्या आहेत। आता इथं असणारे सगळेच ग्रामपंचायतीचे सदस्य त्या भानगडीला पडू नका, झालेल्या कसं नीट होऊ द्या। आता आमचं का जमत नाही म्हणून वाढल्याबारीला तुम्ही अजून आता तसं काही करू नका। सगळ्यांनी ग्रामपंचायत म्हटल्यावर कसं मिळत कसं बसं जरा ठेप्याने घ्या, एका ग्रामपंचायत मेंबर करून द्या, नंतर तुमची बारी येईल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला धनंजय मुंडे, प्रकाश साळुंके, उषा ठोंबरे, सय्यद सलीम, काँग्रेसचे आदित्य पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। मात्र चर्चा झाली ती मुंदडा पिता पुत्रांच्या गैरहजेरीची। पक्षश्रेष्ठींनी केज मतदारसंघाची पूर्णपणे जबाबदारी देण्याचा शब्द पाळला नसल्यानं मुंदडा नाराज आहे। केज मतदारसंघाची सूत्र पूर्णपणे देण्याची त्यांची मागणी होती। अद्याप हे आश्वासन पूर्ण झालेले नाही। परिणामी गटबाजीनं पोखरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला क्षीरसागर, पंडित, मुंदडा यांच्या नाराजीमुळे अडचणींचा सामना करावा लागणार आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही गटबाजी धनंजय मुंडेंची डोकेदुखी तर ठरणार नाही ना, असा प्रश्न निर्माण केला जातोय। त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीवरती याचे काय परिणाम होतील हेही पाहणं गरजेचं ठरणार आहे। कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।